आपण ना आपल्यासाठी काही पण बनवतो ना स्वतःसाठी खायला, तर बनवताना खाताना मजाच वेगळी असते. टॉयलेट केली त्याने. हे दुकानात जाऊया. हा होता ना, तू जिथून घेतला होतास का आधी. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमादेव शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. पप्पा नाहीये, पप्पा फिरायला गेलेत लोणावळ्याला, तर पप्पा आज दिसणार नाही व्लॉग मध्ये. स्वीटी बसली माझ्या पप्पांबद्दल तू काय बोलायचं नाही. मग तेच लय मोठं काम करायला जातात ना, नुसतं पैसे मला देते सारखं काय केलंस मम्मी? मी कुठं पाडलं, तू पाडलंस. झालं का? काय देतेस भाजीला? बटाटा. बटाटा बटाटा बनव. चपाती लवकर बनव, मला जायला तू जायला बनव लागतं. बरं, बनव तू. लवकर कसा बनवतो मग माहित पडत. मला आलं असतं तर बनवलं असतं मी. तुझ्या वयाची पोरं करते सगळं जेवण घरामध्ये, चांगली गोष्ट आहे. मग आणि तुला कसं काय करायचं येत नाही? चाय बनवलायस? चाय बनवलं आहे बनवलाय? बाकी काय? कडक चपाती बनवून दे मला. मला जशी येते तशी बनवून देणार आहे. कडक बनवायची. खाण्याचं जावं तसंच कडक बनवायची. कपडामध्ये कडक बनवायची. तर मम्मीने ना मला लवकरात लवकर चाय चपाती बनवून दिली आहे की फटाफट खाऊन जायला. बघा मम्मीला किती घाई असते मला घरातून हाकलायची. बस बस घरामध्ये. हा? बस जाऊ. बस का? घरातच. असंच बोलत फिरायचं मग. शिकून काय तुला फायदा होईल का नाही तुला रे? हा? गाढवा? हा? आपल्या आपल्या टायमाला जावं लागतं. टायमाला महत्व असते. हो माहिती का? हो. चला, आता मम्मी बोलली टायमाला महत्व असतंय, तर फटाफट मी चाय चपाती खाऊन घेतो. एवढंच गेला असेल त्याच्या पोटात. तोंडच बंद केलं आता. औषधच पित नाहीये ते. माझा चाय नाश्ता झालाय, रेडी झालोय. आता चाललोय कॉलेजला. आता मला लेट जायला लागणार नाही, कारण लवकर जायला लागणार. कारण जिथे ओपीडी आहे ना, तिथे ना खूप पेशंट येतात. कारण ओपीडी वरनच सगळे सॅम्पल वगैरे वरती जातात टेस्टिंगला. तर त्यामुळे ना आम्हालाच लवकर जायला लागतं. सगळ्या एंट्री वगैरे, ट्यूब वगैरे द्यायला लागतात. सगळं काय काय टेस्ट आहेत ते लिहून द्यायला लागतात. तर आम्ही लेट गेलो तर चालणार नाही ना. त्यामुळे आम्हाला लवकर जायला लागतं. हॉस्पिटलमध्ये जे सिस्टर आहेत ना, ते खूप खूप म्हणजे खूप ओरडतात. अजून लेट मलाच नाही आवडत जास्त. असं आहे, टायमावरती जायचं. चला मग जाऊया. मुक्तीचे दारच केले फुले ग, आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग, आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग. तर मी आता जस्ट कॉलेजवरनं घरी आलोय. आमचे प्रॅक्टिकल वगैरे झाले. प्रॅक्टिकल काय, आम्हाला प्रॅक्टिकल असे शिकवतात. मायक पॅथॉलॉजीचं होतं, तर प्रॅक्टिकल असं ओरलीच शिकवलं. ते बोलले की पोस्टिंग मध्ये तुम्ही शिका, असं प्रॅक्टिकल आम्हाला ओरलीच सांगतात ते. मग ते झालं, आता मी घरी आलोय. आमच्या कॉलेजमध्ये आज तुम्हाला माहिती आहे आज काय, आज 11 एप्रिल आहे. तर आपले महात्मा ज्योतिबा फुले त्यांची जयंती आहे. मग आमच्या इथे जयंती पण सेलिब्रेट करत होते. वंदन वगैरे सगळे करत होते तिथे. अजून खूप चांगलं वाटलं. त्यांचा फोटो वगैरे लावला, वंदन वगैरे केलं, गाणे बिणे बोललेत, खूप चांगलं वाटलं. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. तर मी आता घरी आलोय. घरी आलो तर खूप जास्त भूक लागली होती. तर खिचडी तर आहे. खिचडी सोबत काहीतरी पाहिजे होतं. आता अंडे आहेत, अंड्याची पोळी बनवतो. मी वहिनीला बोललो अंड्याची पोळी बनवून द्या. वहिनी बोलले मी नाही बनवून देऊ शकत. म्हणून मी बनवायला लागलोय. अजून आयुष्यामध्ये कुणी कुणावरती डिपेंड राहू नका. ठीक आहे? तर चला मग पोळी बनवून घेऊया. अंड्यामध्ये सगळं अंड काढून घेतलं एका वाटीमध्ये. 2 अंड्याची पोळी बनवणार आहे. सगळं मसाला वगैरे टाकलाय. आता मिक्स करूया. तेल टाकले तव्यावर अंड्याची पोळी बनवायला. चला, मस्त पैकी टाकलंय. बारीकच करतो गॅस. बघा थोडी एकदम प्रॉपर नाही बनली आहे सर्कल शेप मध्ये. थोडा वाकडा तिकडा बनलाय. पण काय करणार, गोल जरी बनली वाकडा तिकडा जरी बनली पोटातच जाणार आहे. पहिली बार एकदम स्मूथली, काय बोलतात, एकदम स्मूथली हे झालंय, निघलंय. नाहीतर वाकडं तिकडं निघतं. काही मस्त रे. आपण ना आपल्यासाठी काही पण बनवतो ना स्वतःसाठी खायला, तर बनवताना खाताना मजाच वेगळी असते. म्हणजे तुम्ही काय पण बनवा, जर त्याला टेस्ट असू नसू, कसं पण बनवू, पण वेगळीच मजा येते. तर आपली पोळी रेडी आहे. अजून कालची खिचडी. अजून हे लेकरू पण आलंय अंड खायला. अंड खायला आलास ना?
अंडा खायला आलास ना? अंडा खायला आलास ना? पादे म्हणा. पापा पाले. चला मग फटाफट जेवून घेऊया. काका हे बघा, हे कामावर आल्या आल्या बाळाला घ्यायला लागले. अरे फ्रेश व्हायचं आधी. झालं की हा फ्रेश होऊनच घेते की शोना फ्रेश होण्याची आधी का माझी शोना टॉयलेट केली त्याने. बाय बाय ची केली छू केली छगलं केलं बाय छगलं केलं बसू ना बघती बघ माझी मायरा मम्मी माझ्या स्वीटीला बघ ना यार. अय माझ्या छकुलाला बघ ना छोट्याला. फोटो दे तिला हा फोटो दे तिला तिला काय बघायचं ती पण लेकरू आहे कधी मम्मी. आला मी आलो 4:30-5 वाजता. तुला फोन केला का उचलला नाही झोपलो होतो. एवढं आता कसा उठला ओ किती वाजता उठलो सांगा. मग का झोपला होता का झोपला होता म्हणजे माणूस आहे मी, थकतो. माणूस आहे हो माणूस आहे तू होय काय? अभ्यास का करीत नाही मग अभ्यास करतो मी. पास व्हायचे बघ का लेक्चर आहे माझा आता किती वाजता 8 वाजता. मग उद्या आज सॅटर्डे तर आज लेक्चर आहे. आणि उद्या उद्या सुट्टी. उद्या दोन्हीकडे सुट्टी असेल तर आता मी दादरला आलोय. माझ्यासोबत माझा खास मित्र आहे आपला धीरज. कामावरनं आलाय. का आलाय? कारण तुम्हाला माहिती आहे बाय आपली बाबासाहेबांची जयंती जवळ आली आहे. 14 तारखेला जयंती आहे. तर त्यासाठी कपडे वगैरे आम्ही घ्यायला आलोय. आता किती दिवस बाकी आहेत? आज 11, 12, 13 3 दिवस 2 दिवस बाकी आहेत. आम्ही काही शॉपिंग वगैरे काहीच नाही केली. तर माझं कॉलेज असतं, याचं काम पण असतं, त्यामुळे आम्हाला वेळच नाही मिळाला. तर आता आम्ही आज सॅटर्डे तर उद्या संडे. उद्या तर सुट्टी आहे माझ्या दोन्ही एक माहीम अजून ग्रँड गव्हर्नमेंट कॉलेज तिथं दोन्ही जागेवर सुट्टी आहे. तर मी धीरजला बोललो ये मला सुट्टी आहे, आज जाऊ आपण सॅटर्डेला. तर काय मला सुट्टी नाहीये. याला सुट्टी नाही. तर आता बघू, अजून काय डिसाईड नाही केलंय की 14 एप्रिलला काय घालायचंय काय नाही. हे दुकानात जाऊया. हा होता ना तू जिथून घेतला होतास का आधी? हा होता. ये इथे ये. आता जस्ट मी घरी आलोय. धीरज पण गेलाय घरी. आम्ही कपडे बघितले होते पण जसे पाहिजे होते कपडे भेटले नाहीत आम्हाला. आता बघू उद्या पण जाऊ, उद्या पण शोधू कसं काय. कारण भीम जयंती लवकरच आहे. 2च दिवस राहिलेत. तर काय ना काय कपडे पाहिजेत. बघू भेटतंय तर ठीक, नाहीतर काहीतरी नॉर्मलच घेईल. ठीक आहे. चला मग मित्रांनो, वेळ आली आहे ब्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.